मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, अवधी कबाब, बिर्याणी, मिठाई, चाट ज्याच्यामध्ये विविध पदार्थ समाविष्ट होतात. मग ते रगडा असेल, रगडा पॅटीस असेल, आलू टिक्की असेल, त्याच्यानंतर पाणीपुरी असेल किंवा ज्याला गोलगप्पे असं म्हणतात. त्याच्यानंतर दहीवडा असेल. आता महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या इथे अ, वडापाव अत्यंत प्रसिद्ध, त्याच्यानंतर भजीपाव प्रसिद्ध, मिसळ सगळ्या ठिकाणी प्रसिद्ध, पोहे, उपमा, तर्री पोहे हे असे चाटचे विविध प्रकार आहेत. आता मी सुरुवातीला जसं म्हणलं, की अवधी कबाब. अवध म्हणजे काय? अवध म्हणजे अयोध्या. आता त्या भागातील कबाब म्हणजे हे पूर्वीपासून अयोध्या किंवा तेव्हाचा जो परिसर असेल म्हणजे अवध किंवा फैजाबाद उत्तर प्रदेशचा हे सगळे निजामांचे नवाबांच्या शहरं होती आणि त्या नवाबांचं जे खाणं-पिणं होतं ते जास्त करून मांसाहारी आणि त्याच्यानंतर मग शाकाहारी अशा पद्धतीचं जीवन असल्यामुळे त्यांच्या खानसाम्यांनी जे विविध पदार्थ त्यावेळेस तयार केले त्याच्यामध्ये कबाबचा समावेश होतो. तर मी आता तुम्हाला चाट, कबाब, बिर्याणी आणि मिठाई याबद्दल का सांगतोय? कारण अवध किंवा त्या तिकडचा जो प्रदेश आहे उत्तर प्रदेशमधला, त्याच्यात लखनौ हे नवाबांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तर लखनौ या शहरातील जे विविध प्रकार आहेत, पाककला आपण ज्याला म्हणतो, त्या पाककलेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या पदार्थांची युनेस्कोला भुरळ पडलेली आहे. म्हणजे युनेस्कोने ते पदार्थ चाखले आणि ते त्यांना एवढे आवडले, की क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या यादीमध्ये त्यांनी लखनौ या शहराचा समावेश केलेला आहे. आता अ, लखनौ म्हणजे उत्तर प्रदेशमधील लखनौ हे जे शहर आहे, ते राजधानीचं शहर आहे आणि त्याला खाद्य संस्कृती या श्रेणीमध्ये मान्यता मिळाली आहे. आता खाद्य संस्कृती याला इंग्रजीमध्ये गॅस्ट्रॉनॉमी असा प्रतिशब्द आहे. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, की लखनौ हे शहर नवाबांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. अवध म्हणजे अयोध्या, अयोध्येचा प्रदेश हा बराच मोठा कालखंड नवाबांच्या आधिपत्याखाली राहिलेला आहे. त्यामुळे तेथील खाद्यपदार्थांना मांसाहाराचा वास असणे, मांसाहार हा त्यांच्या खाण्यापिण्याचा अविभाज्य भाग होता. तेथील जी स्थापत्यकला असेल, त्याच्यानंतर उर्दू मिश्रित हिंदीचा लहेजा असेल, म्हणजे बोलीभाषा, या सगळ्यांनी मिळून लखनौची एक वेगळी अशी संस्कृती तयार केलेली आहे. आता साहजिकच त्यावेळेसचे राज्यकर्ते ज्या पंथाचे होते, त्यांचा वरचष्मा, त्यांचा पगडा त्याच्यावर असणारच. याबद्दल आपण कुठल्याही त्याच्यामध्ये किंतु परंतु असण्याची काही शक्यता नाही. आता युनेस्कोची जी महासभा झाली 43वी ती उझबेकिस्तान येथे झाली आणि या 43व्या अधिवेशनात म्हणजे हे अधिवेशन झालं त्याचे साधारण ऑक्टोबरमध्ये. तर ह्या अधिवेशनामध्ये युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून लखनौला घोषित केलं. आता लखनौ ह्या घोषित करण्यामुळे लखनौ हे जगातील 70 प्रमुख पाककला केंद्रांची जी शहरं आहेत त्याच्यात सामील झालेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे किंवा ही जी श्रेणी आहे क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी, ती सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि शाश्वत शहरी विकासाचे साधन बनणाऱ्या शहरांना दिला जातो. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे शहरांचं, ते लखनौमध्ये आढळून आल्यामुळे युनेस्कोने त्यांना हा दर्जा दिलेला आहे. आता लखनौची पाककला ही देशातील आणि राज्यातील पर्यटकांना अनेक वर्षापासून आकर्षित करत आलेली आहे. आता जेव्हा हा 31 ऑक्टोबरच्या सुमारास जेव्हा हे घोषणा झाली क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कमध्ये अ, लखनौला सामील करायची, तेव्हा तिथे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंग यांनी काय म्हणलेलं आहे, की या निर्णयामुळे आणखी पर्यटक आमच्या
लखनौकडे आकर्षित होतील. आणि उत्तर प्रदेशचे जे प्रमुख सचिव आहेत पर्यटन व संस्कृती, त्यांचं नाव आहे अमृत अभिजात. ते काय म्हणत आहेत, की लखनौची खाद्यसंस्कृती राजघराण्यातील स्वयंपाकघर ते रस्त्यावरच्या खाद्य स्टॉलपर्यंत व्यापलेली आहे आणि ती सर्वांना आकर्षित करते. 2024मध्ये लखनौमध्ये साधारण 82,74,154 पर्यटक आले होते. तर 2025मध्ये पहिल्या 6 माहीत म्हणजे जानेवारी ते जून 70,20,492 पर्यटकांनी लखनौला भेट दिलेली आहे. आणि त्यामुळे लखनौची खाद्यसंस्कृती, परंपरा आणि तिथे असणारं ऐतिहासिक महत्त्वाचं केंद्र या सगळ्यांमुळे लखनौला पर्यटकांचा ओढा सातत्याने वाढलेला दिसून येत आहे. आता लखनौच्या खाद्यसंस्कृतीची जी भुरळ पडलेली आहे, त्याच्यामध्ये विविध चाट आहेत. मग मी सांगितलं की आलू टिक्की असेल, त्याच्यानंतर पुरी भाजी असेल, दहीवडा असेल, समोसा असेल, त्याच्यानंतर गोडमध्ये ज्या मिठाया आपण म्हणतो, त्याच्यामध्ये बर्फी, पेठा, पेढा, रबडी, खीर असेल, गुलाबजाम असतील, जिलेबी असेल, खाद्यपदार्थांमध्ये किंवा रसपानामध्ये छाछ असेल, त्याच्यानंतर लस्सी असेल, मलाई लस्सी असेल, त्याच्यानंतर दुधाचे विविध पदार्थ असतील. या सगळ्या गोड अशा मिठायांमुळे लखनौला गोडवा त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या आदरातिथ्यामध्ये आणि त्यांच्या खाऊपिऊ घालण्यांमध्ये आणि त्यांच्या वाणीमध्ये म्हणजे बोलण्यामध्ये हा मिठाईचा गोडवा आहे. चाटमध्ये सांगितलं की गोड, तिखट, नमकीन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याचा आस्वाद, मिरचीचा आस्वाद, धन्याचा आस्वाद, तांबडं तिखट असेल, मिरची असेल, त्याच्यानंतर वड्या असतील, त्याच्यानंतर आपण ज्याला भजी म्हणतो ती तिथे वेगळ्या पद्धतीने मिळत असेल. ह्या सगळ्या गोष्टींनी लखनौची खाद्यसंस्कृती ही अत्यंत श्रीमंत अशी झालेली आहे आणि पुरातन कालाचा ह्याला स्पर्श असल्यामुळे, म्हणजे मी जे सांगितलं की कबाब, अवधी कबाब म्हणजे ते काठी कबाब असतील, सीख कबाब असतील, गोश्त असतील, गोश्तमधले विविध प्रकार म्हणजे ज्याला आपण ग्रेव्ही म्हणतो, सुकं म्हणतो, मसाला म्हणतो, उकडलेलं म्हणतं. आणि त्याचप्रमाणे फार भाकरी, चपाती किंवा रोटी खायचा प्रघात नसल्यामुळे बिर्याणीचे प्रकार की ज्याच्यामध्ये तांदूळ असेल चांगल्या दर्जाचा म्हणजे बासमती वगैरे, आणि तो तांदूळ, गरम मसाले, पुदिना, धनिया, दालचिनी, विलायची, लवंग, जायफळ, जायपत्री, दगडफूल या सगळ्यांचं मिश्रण, मिरची, मसाले, अद्रक, लसूण आणि मंद आचेवर हे सगळं करणं, 3 स्तरं तयार करून दम बिर्याणी असेल, त्याच्यानंतर व्हेज बिर्याणी असतील, ह्या सगळ्यांचं वेगळं असं एक संयोग त्या काळच्या नवाबांनी अनुभवलेलं, चाखलेलं आणि शुद्ध तुपात केलेले हे पदार्थ त्यांचे खानसामे उत्तमोत्तम दर्जाचे होते. देशभरातून त्यांनी आपल्या पदरी असे खानसामे बाळगले होते आणि चुलीवर, निखाऱ्यावर ताजं मटण मॅरिनेट करून, म्हणजे ते दही असतील, मसाले असतील, हळद असेल, ते लावून चोपडून ठेवून द्यायचं. काही काळ जाऊ द्यायचा. ते तेल, ते सगळे मसाले त्या मांसामध्ये मुरू द्यायचे आणि मग ते कबाब असतील ते चुलीच्या निखाऱ्यावर किंवा निखारा करून ते भाजून घ्यायचे. त्याच्यावर तूप चोपडायचं आणि ते कबाब असतील, ते बोटी कबाब असतील, ते खाऊ घालायचे. ह्या सगळ्यांमुळे लखनौची शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यसंस्कृती ही श्रीमंत झालेली आहे, ऐसपैस झालेली आहे आणि त्याला ऐतिहासिक असा सुगंध आहे. आणि त्या सुगंधाने भारावून जाऊन, प्रेरित होऊन आणि पोटावर तृप्ततेने हात फिरवत, ढेकर देत, समाधानाने पाहुणे
जेवून तृप्त होत आपली वाट धरतात. अशीच वाट युनेस्कोच्या पथकाने धरली आणि ते खाऊन तृप्त होऊन तृप्तीचा ढेकर देऊन त्यांनी लखनौच्या पाककलेला खाद्यसंस्कृतीच्या श्रेणीमध्ये सर्जनशील शहरांच्या यादीत समाविष्ट केलेला आहे. त्याला म्हणतात क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क. तेव्हा लखनौचं आपण अभिनंदन करूया आणि आपणही लखनौला जाऊन चाट असेल, कबाब असेल, बिर्याणी असेल आणि मिठाई असेल याचा आस्वाद घेऊया. तुम्हाला लखनौच्या आदरातिथ्य आणि त्यांची बोलण्याची गोडवा, उर्दू मिश्रित हिंदीचा गोडवा, आओ भगत, आइये तशरीफ रखिये, शेरो शायरी, मुशायरा, गझल आणि सुफी संगीत या अनुषंगाने काय अनुभवता आला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. या सगळ्या खाद्यपदार्थांबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलही लिहून सांगा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. अनवट वाट या चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हॉट्सअपला भेट म्हणून द्यायला विसरू नका. माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.